जय हिंद. तर आज आपण चाललो आहोत विरार ते रायरेश्वर मंदिर आणि पाहूया आजचा सफर हा कसा असेल. आज आहे 15 ऑगस्ट आणि आज मी चाललो होतो जसं मी सांगितल्याप्रमाणे आणि मी आता आहे ट्रेनमध्ये आणि माझी अवस्था पाहू शकता खूपच विचित्र झाले. आता पनवेलला उतरेन आणि त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास आपला सुरू होईल. सो फायनली आपल्याला बस मिळालेली आहे. पूर्ण बस ऑलमोस्ट रिकामी आहे आणि ही जी गाडी आहे ती म्हणजे विनावाहक अशी आहे. म्हणजे इथे आपल्याकडे कंडक्टर नसतात, फक्त तिकीट काढायची सुरुवातीला, त्यानंतर मग डायरेक्ट ते घेऊन जातात. आणि आता थेट डायरेक्ट मी जाणार आहे महाडला आणि महाडला आपली एक ओळख होणार आहे एका स्पेशल व्यक्तीसोबत. तर बघूया आता आपण पोचलो आहोत महाडला आणि महाडला थोडीशी पोटपूजा करूया. आपले सर निघालेले आहेत बिरवाडीवरून, सो आपण त्याला इथे महाडलाच मिळते. आणि मी तुम्हाला जसं बोललो की आपल्याला एक स्पेशल व्यक्ती मिळणार आहे, तर ती लवकरच आपल्याला मिळतील सर. आणि हे आहेत श्रीकांत जोशी सर, जे की खूपच अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून अशी त्यांची ओळख आहे. पुस्तकांचं भरघोस नॉलेज असलेले श्रीकांत जोशी सर. सो फायनली आपण बिरवाडीला सरांच्या गावी आपण पोचलो आहोत आणि हे पाहू शकता समोर मंदिर आहे आणि थांबा दाखवतो. खरं तर आता रात्र झाले त्यामुळे दिसेल का नाही माहीत नाही, पण सकाळी तुम्हाला सुंदर दर्शन घडवतो. आणि हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर, उद्या सकाळी मी दाखवेनच. आणि हे मारुतीरायाचं शक्तीचा देवता. आणि अशा पद्धतीने आजची आपली रात्र इथेच जाणार आहे आणि बऱ्याचशा गप्पा गोष्टी होतीलच, त्याचीसुद्धा मी शॉर्ट क्लिप टाकेनच. तर भेटूया आपण नेक्स्ट एकला. जय हिंद. सो आता आमचा बुद्धिबळाचा खेळ चालू आहे इथे पाहू शकता. आता थोडा एक गेम खेळून मग आम्ही जेवायच्या तयारीला लागू आणि लवकरच झोपतो. आता डायरेक्ट आपण सकाळी भेटूया. जय हिंद. गुड मॉर्निंग. सो आता आपली सकाळ झालेली आहे आणि आम्ही आंघोळ वगैरे करून आता मंदिरात चाललेली दर्शन घेतो गणपती बाप्पाचं आणि मग पुढे तुम्हाला दाखवतो. हे मंदिर आहे, मी रात्री मला वाटतं दाखवलेलं तुम्हाला, पाहू शकता. स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे, खरवली, बिरवाडी खरवली या ठिकाणी. सुंदर अशी मूर्ती आपल्या समोर आहे गणपती बाप्पाची. तसंच बाजूला मारुतीरायाचं देखील मंदिर आहे, तिथेही आपण प्रणाम करून घेऊ मारुतीरायाला. कोणत्याही प्रकारचे विघ्न आपल्यामध्ये आले नाही पाहिजे अशी अपेक्षा करू, प्रार्थना करू. पाहू शकता मारुतीराय. आणि हे आहे खरवली गावातील मारुती मंदिर आणि गणपती मंदिर. आणि हे दर्शन करून झालेलं आहे आणि आता एक तुम्हाला जबरदस्त अशी जागा दाखवतो, एक स्पॉट दाखवतो जो अतिशय निसर्गरम्य आहे. म्हणजे पाहू शकता आता इथे मागेच घर आहे आणि घराच्या अगदी 20-25 पावलांवरतीच हा एक सुंदर नजारा आपल्याला पाहायला मिळतो. तो मी दाखवतो बघा तुम्हाला. हे बघा, अतिशय सुंदर नजारा. म्हणजे सकाळची ही सकाळ ही एकदम तेजाने होते आणि इथे आल्यानंतर खूप मन प्रसन्न वाटलं मला. आणि रोज आपला स्कूल, कराटे क्लास याच्या व्यतिरिक्त सुद्धा कधीतरी आपण स्वतःला वेळ दिला पाहिजे. आणि
ही जागा खूपच छान आहे आणि मला आवडली फार. तुम्ही पाहू शकता हे नदीचं काठ आहे आणि इथे आमचं घर, इथे हे मंदिर. तर अशा पद्धतीचे ही जागा आहे आणि या गावाचं नाव जसं मी सांगितलं महाड बिरवाडी खरवली. आणि या ठिकाणी मी आज वस्तीला होतो. आता आम्ही जाऊ रायरेश्वर महादेवाचं दर्शन करायला आणि आज रात्री आमचा स्टे आहे आणि मग उद्या आम्ही इथून निघणार आहोत. तर बघूया रायरेश्वरचा प्रवास कसा होता. आणि हे आहे महाराष्ट्राचे पालकमंत्री भरत शेठ गोगावले यांचं गाव ढालकाठी. तर आता आम्ही आलो आहोत वाघजाईपर्यंत पोचलो आहे. आम्ही ॲक्च्युली इको गाडीने येते आणि पाहू शकता म्हणजे माझ्या मागचा जो नजारा आहे तो खूपच सुंदर आहे आणि जिकडे तिकडे पूर्ण असा हिरवी चादर निसर्गाने पसरलेली आहे आणि धबधबे. तर मित्रांनो फायनली आपण रायरेश्वर म्हणजे कोर्ले गाव तिथून आपण वॉकिंग स्टार्ट केले आता. म्हणजे आता जवळपास आपल्याला 9 किलोमीटर इथून चालायचं आहे. सो सर काय बोलाल, आपल्याला 9 किलोमीटर चालायचं की नाही? चालूया. ओके, सरांचा जोश खूपच भारी आहे. जय. आता बघूया आपण पुढे जाऊन सरांचा जोश किती आहे ते आणि डायरेक्ट आता थेट गडाच्या पायथ्याशी गेल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा एक टेक घेईन. सो पाहू शकता हा गड, हा इथे गड आहे आणि तिथेच वरती रायरेश्वर मंदिर आहे जे गडाचं मुख्य आकर्षण. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथे स्वराज्याची शपथ घेतली होती. ठीक आहे, तर भेटूया. तर कदाचित आमचा अर्धा टप्पा झाला असावा आणि मागे किल्ला आहे आणि पाहू शकता. हां, कुठून आलेलो आम्ही बघा, या गावातून आलेलो खालून. तिथून तो रस्ता दिसतोय, तिथून चालत आलेलो आणि आता आम्ही इथे आहोत. थोडीशी एनर्जी घेतो आणि मग पुढे जवळपास अजून 4 किलोमीटर असेल ना सर? 4 किलोमीटर. सो फायनली रायरेश्वर पठार आणि अजून इथे गाड्या लागतात तिथून मग पुढे पायी. सो फायनली रायरेश्वराची सुरुवात इथून होते. पहिली पायरी स्वराज्याचं जन्मस्थान म्हणून ओळखलं जाणार आहे. आणि पाहू शकता सर कसा वाटला 9 किलोमीटरचा प्रवास चालत आणि तिथून मग आता पुढे वरती ट्रेक करायचं आहे. चालतच जावं लागतं पायऱ्या. ठीक आहे, भेटूया आता वरती कशा पद्धतीने आता पायऱ्यात बघूया. बापरे, फुल कार काय करणार. दोरी लावून काय
तर आता आमचं रेस्ट झालेला आहे आणि रेस्ट म्हणजे आम्ही थोडं फ्रेश होऊन घेतला आणि आता चाललो आहे आम्ही नाश्ता करायला. गार नाही का बाहेर थंड नाही आहे का सगळं. हे रात्रीचं जेवण खूपच चवदार होतं आणि इथे पाहू शकता इथे कंदील आहे. खूप वर्षानंतर कंदील पाहायला मिळालं आहे आणि त्यानंतर मग इथे पूर्ण गावची वाईब होती. गुड मॉर्निंग. तर आत्ता सकाळचे 6 वाजले आणि गड किल्ल्यांवरती गेलो की मग झोप आपण विसरूनच जातो. आणि मग काय तर सकाळपासूनच म्हणजे अर्थातच रात्रीपासूनच कंटिन्यू पाऊस चालू होता आणि हे आम्हाला जे राहण्यासाठी घर दिलं आहे त्याची बॅक साईड आहे आणि ही फ्रंट साईड आहे. आणि ते एक विशेष म्हणजे एक दाखवतो तुम्हाला गोष्ट. बघा काय नाही, 2 व्हीलर बाईक आहे आणि ही या लोकांनी पूर्ण गड चढून म्हणजे उचलून आणलेली. आणि गावात तसे ट्रॅक्टर वगैरे सुद्धा आहेत आणि ते सुद्धा पूर्ण खोलून ट्रॅक्टर मग ते पार्ट उचलून आणलेले आहेत. आणि आपल्याला जायचं आहे ते इथे मंदिर आहे रायरेश्वराचं, जवळच आहे 2 मिनिटाच्या अंतरावर. आणि इथून जो रस्ता चालला आहे इथून बॅक साईडने हे जे 7 रंगांची माती जिथे बोलतात ते ठिकाणी. सुरुवातीला आपण ते कवर करणार आहोत आणि नंतर मग आंघोळ वगैरे करून मग मंदिरात जाणार आहोत. तर अशा प्रकारे आपला आजचा दिवस असेल. सो आता आम्ही चाललो आहे 7 रंगांची माती बघायला आणि संदीप आहे तो आम्हाला घेऊन चालला आहे. तर बघूया. खरं तर इथून 2 किलोमीटरचं अंतर आहे असं हा बोलते. आता बघूया तिकडे गेल्यावर मी दाखवेनच तुम्हाला. आणि पाऊस फारच आहे सकाळपासून. रोज असंच असतो काय? ठीक आहे. आता या पठारावरती जायचं आहे. आपल्याला कुठल्या पठारावर जायचं आहे? 7 रंगांच्या मातीचे डोंगर. ओके, 7 रंगांचे मातीचं डोंगर. भेटूया डायरेक्ट तिकडे. नमस्कार. वरती रायरेश्वर किल्ल्यावरती आल्याच्या नंतर तुम्ही हे बघू शकता. समोर जे झाड दिसत आहे ते दातपडीचं झाड आहे. जर तुम्ही बाय मिस्टेक जर खाल्लं तर तुमचे 32 दात पडण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे याच्यापासून थोडं लांबच राहायचं. इव्हन याचं बॅक स्किनला लागलं तरी इन्फेक्शन होतं. त्यामुळे याच्यापासून लांब राहायचं. गाई वगैरे खात नाही त्यामुळे याचं खूप सारे प्लांट वाढलेले. याची ओळख काय आहे? ठेवलं ओळख कशी करायची याची? याचे पान छोटे छोटेच आणि हे जे आहे पावसाळ्यामध्ये पूर्ण ब्लॅक कलरचं होतं. आणि नंतर याच्या साधारण जानेवारी-फेब्रुवारीमध्ये त्याला फुलं पण येतात. अच्छा. हां, ओळखता येतं. पण ते दातपडी बोलतात. याच्यापासून लोकांनी लांब राहायचं. रायरेश्वर किल्ल्यावरती 3 ते 4 प्रकारचे फण सापडतात. त्याच्यामधलं हे जे आहे हे सिल्वर फण आहे. तर याचा आपण नॅचरल टॅटू काढू शकतो. इथं ट्राय करूया आपण. बायोलॉजी होती वाटतं. हो, बायोलॉजी होती. अरे वा, मस्त एकदम. तुम्ही हे जे झाड आहे याला गेळा बोलता. याला फळं पण येतात. तर त्याचा उपयोग ते जो गेळा आहे फळ आहे तर त्याचा उपयोग ॲज अ डिटर्जंट म्हणून करतात. पूर्वी लोक तो गेळा कपडे धुण्यासाठी वापरायचे. जसं शिकाकाई रिटा वगैरे आहे केस धुण्यासाठी वापरतात तसं हा गेळ आहे तो शक्यतो कपडे धुण्यासाठी वापरायचे. आता लोक हा डायरेक्ट सेल करतात मार्केटमध्ये. मग त्याचा फेस वगैरे होतो काय? हां प्रॉपर फेस वगैरे होतो. कपडे पण क्लीन निघतात. आणि त्याचा दुसरा उपयोग आहे हा जो गेळ आहे तो कडधान्यामध्ये वगैरे टाकतात. ते कीड वगैरे लागू नये त्यासाठी पण उपयोग केला जातो. 1-2 उपयोग आहेत या गेळाचे. गेळा इथं समोर तुम्ही बघू शकता हे जे झाड आहे ते हिरड्याचं झाड आहे. त्याला बाळ हिरडा बोलतात. जसं लहान मुलांना लहानपणी उगवून देतात तो बाळ हिरडा जो असतो तो. तर त्यांच्या हेल्थसाठी किंवा दात स्ट्रॉंग होण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. इव्हन हा बाळ हिरडा आहे तो आयुर्वेदिकमध्ये बऱ्याचशा ठिकाणी वापरला जातो. तर त्यामुळे हिरड्याचं खूप आयुर्वेदिकमध्ये इम्पॉर्टन्स आहे. तो हा हिरडा कशामध्ये पाहू शकता
आता चुकं गेलंय. इथून आलो होतो आणि हा डोंगर पूर्ण चढून ते पाहू शकता 7 रंगांच्या मातीकडे जाणारा मार्ग. पाऊस आहे त्यामुळे अशा पद्धतीने आमची ट्रॅकिंग सुरू आहे आता. तर नमस्कार. आता इथे आपण 7 रंगाच्या मातीच्या ठिकाणी आलो, जिथे रायरेश्वरच्या मंदिराच्या बॅक साईडला आहे. तुम्ही बघू शकता इथं ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला हे असे काही स्ट्रक्चर बघायला मिळतात की जी ॲक्च्युली माती आहे ती 7 रंगाची माती ती व्हॉल्कॅनो इरप्शनपासून तयार झालेली आहे. हे आपल्या रिसर्चमध्ये वगैरे समजतं किंवा इथे आल्याच्या नंतर आपण हे ज्या भौगोलिक बघू शकता, हा जो दगड आहे नॉर्मल दगडापेक्षा खूप जड आहे, हे तुम्ही बघू शकता. हो, भरपूर असं दगड जड आहे. हां तो पूर्ण जळून तयार झालेला आहे. आणि इथे या साईडला तुम्ही बघाल तर जळल्यासारखे काही भाग दिसतात जमिनीचे. आणि इथे व्हाईट कलरची माती आहे थोडी दुधाळ. आता हळूहळू बाकी सगळे कलर आपण पुढे बघूया. पुढे गोळा केलेली ती कोणता कलर आहे हा? पर्पल कलर. पर्पल कलरची माती. हो, हे बघ. हात दाखव पुढे थोडा. हां हो. ओके, छान. प्रॉपर पर्पल कलर. लागवडीसाठी कशी असली? बेसिक कलर. इथे आपण बघू शकतो 7 रंगाच्या मातीपासून आपण हे कलर सगळे गोळा केलेले आहेत. या साईडला तुम्ही बघू शकता पुढे पांढरा आहे, लाल आहे, जांभळा आहे, पिवळा आहे, हिरवा आहे, काळा आहे आणि राखाडी. तर इथे एकाच ठिकाणी हे प्रॉपर डिस्टिंग्विश होणारे कलर आहेत बघा. आता याच्यामध्ये जर शेड्स वगैरे जर आपण बघितले तर साधारण 15 ते 20 शेड्स पण सापडतात आपल्याला. जसं की आपण वरती बघितला जांभळ्यामधला गुलाबी वगैरे होता, पर्पल, पिंक, लाईट पिंक वगैरे असे बरेचसे होते कलर. हिरव्यामध्ये पण बरेचसे शेड्स आहेत, ब्लॅकमध्ये, लालमध्ये, येलोमध्ये, ऑरेंज पण आहे, असे वेगवेगळे शेड्स आहेत. तर आता सर्व फ्रेश वगैरे झालो सगळे आणि आता आम्ही चाललो आहोत सुचिड भूत होऊन दर्शनाला निघालेले आहोत. हिंदूंचा आमचा देव आहे, आम्ही इंग्रजी बोलत नाही. नमस्कार. आता मंदिरात चाललोय. आता तिथे गेल्यानंतर दाखवेन तुम्हाला तिकडचं वातावरण कसं आहे आणि पवित्र वातावरणाचा तुम्ही आनंद घ्या. आनंद घ्या. आज खरं तर श्रावणी सोमवारातला हा पहिला सोमवार होता. सोबतच नागपंचमीचा सण सुद्धा होता आणि या पावन दिवशी आमचं दर्शन झालं. ते म्हणजे स्वराज्याची जन्मभूमी आपण बोलू शकतो, जिथे महाराजांनी आपल्या करंगळीचं रक्त देऊन मग तिथे स्वराज्याची शपथ घेतली होती. तर नमस्कार मित्रांनो. तर आज आपला रायरेश्वरचा हा संपूर्ण ट्रॅक कंप्लीट झालेला आहे आणि यशस्वीरित्या आम्ही हा पार केलेला आहे. आणि खरंच खूप जेवणाची सुविधा, राहण्याची सुविधा खूप उत्तम होती. सुनील जंगम यांच्याकडे आम्ही स्टे केला होता. जर तुम्हाला जर कधी यायचं असेल तर मी नंबर त्यांचा नक्कीच व्हिडिओमध्ये टाकेन. तर आता आपला परतीचा प्रवास सुरू होईल आणि पुन्हा आम्हाला 9 किलोमीटर खाली चालत जायचं आहे आणि तिथून मग आमचे रस्ते डिवाईड होतील. तर भेटूया आपण अशाच कुठल्या तरी वेगळ्या ट्रेकला. जय हिंद.